नमस्कार, मी सुवर्ण कट्टीमणी. द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. धावपळीच्या ताणतणावाच्या स्थितीमध्ये पत्रकारांनी आपल्या आरोग्याकडे प्राधान्यानं लक्ष द्यावं असं आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलं. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि ACS हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानं मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या प्रसंगी मार्गदर्शनपर भाषणामध्ये पोलीस आयुक्त एम राजकुमार हे बोलत होते. सुदृढ आणि निरोगी प्रकृती राखणं ही पत्रकारांसाठी अत्यावश्यक बाब आहे असंही ते म्हणाले. आता ACS हॉस्पिटलनी एवढं मोठंपण दाखवलेलं आहे आणि या पूर्ण संघाच्या सदस्य आणि त्यांच्या परिवारासाठी हे मोफत शिबिरासाठी यांनी सहकार्य केलेलं आहे. इट डझंट मीन दॅट सर्वांनी येऊन यांच्याकडे मोफत शिबिर घ्या म्हणून, पण वी कॅन फाइंड अ मिडल पाथ. जास्तीत जास्त जनतेपर्यंत हे अवेअरनेस पोहोचलं पाहिजे आणि त्याचं आपलं पैकी बेटर माध्यम आम्हाला मिळणार नाही. आता आपल्याला हे मोफत शिबिरच्या संधी मिळालेल्या, पण जास्तीत जास्त लोकांना हे कळलं पाहिजे. हे आम्ही हे टेस्ट करून घेणे आवश्यकता आहे म्हणून ते कॉमन सिव्हिलियनला पब्लिकला मेसेज पोहोचलं पाहिजे. त्यासाठी ही पण हे कार्यक्रम एक मोठा गेटवे असेल. आपलं लाईफस्टाईल बी मोर इन्क्लुसिव्ह. आता मी सकाळी उठतो, माझ्या कामासाठी जातो आणि काम संपल्यानंतर लेट घरी येतो. हे जे रुटीन जे आहे त्यातच आपण इन्क्लूड करा. हा सम ऍक्टिव्हिटी इन्क्लुडेड इन इट, आणि हे करण्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही असा आपण डिझाईन केला तर इट विल बी बेटर. मेंटल हेल्थ आणि कार्डियाक हेल्थ आणि ओव्हरऑल हेल्थवर लक्ष ठेवा. आणि या पूर्ण शिबिरातून आम्हाला एक दोन पण असा मिळाला, यस हे आता बॉर्डर लाईनला आहे, यांच्या लाईफस्टाईल चेंज करायची किंवा काही मेडिकल अटेन्शन इनिशिएट करायचे असं आढळून आलं तर मनस्केत आपल्याला पूर्ण श्रेय आहे आणि हे शिबिर जे आहे ते यशस्वी आहे. बिकॉज 1 person equates to 1 family and that's a huge thing we are doing. So आपल्या सर्वांना मी या शिबिरात आपण सहभाग घेतलेला आहे त्याबद्दल अभिनंदन करतो. एक पाऊल तुम्ही उचललेलं आहे तुमच्या परिवारासाठी, ते सर्वात महत्वाचे आहे. आणि सर्व डॉक्टर्स टीमला, ACS हॉस्पिटलच्या मेडिकल आणि पॅरामेडिकल टीम सर्वांना आभारी आहेत. आपण या मोफत शिबिरात सहकार्य केलेलं आहे आणि आज दिवसभर आपलं जेवढं काम आहे, तणाव आहे, त्यासोबतच हे पण आपण जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांना आभारी आहे. उपस्थित सर्वांना सोलापूर शहर पोलिसांकडून मनापासून शुभेच्छा. या प्रसंगी भाजपच्या प्रदेश सरचिटणीस ऋषालीताई चालुक्य, शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योतिताई वाघमारे, दैनिक सुराज्यचे संपादक राकेश टोळे यांनी मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या उपक्रमशीलतेची प्रशंसा केली. पत्रकारांसाठी चाचणी अतिशय आवश्यक आहे आणि खरं तर 40 नंतर प्रत्येकाने दरवर्षी चाचणी करून घेणं आवश्यक आहे. बेसिक गोष्टी असतात, ECG असेल, कलर डॉपलर असेल किंवा स्ट्रेस टेस्ट असेल, या गोष्टी आपण साधारणतः दरवर्षी करत गेलो तर आपलं हृदय आपल्याला कळतं. आपल्याला समाजाची नाडी कळते पण स्वतःची नाडी कळत नाही आणि आपण काळजी घेतली पाहिजे. ज्योतिताईने सांगितलं तसं कितीही माणूस कठीण हृदयाचा असला किंवा त्याला हृदय जरी नसलं तरी त्याला अटॅक मात्र येतो, हे खरं आहे. आणि तो असा येतो की तो सांगून येत नाही, पण तो सांगतो पण ते आपल्याला कळत नाही कारण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. छोट्या छोट्या बाबींकडे जर लक्ष दिलं, पण आपल्या तब्येतीची काळजी घेतली तर आपण समाजाची काळजी घेऊ शकतो. अन्यथा जो स्वतःची काळजी घेणार नाही तो समाजाची अजिबात काळजी करू शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळं माझी विनंती आहे, सोलापुरात जे पत्रकार आता आले असतील ते किंवा अजून जे येणार असतील ते सगळ्यांनी ही चाचणी करून घ्या. डॉक्टर जो सल्ला देतील तो तंतोतंत पाळा. आणि हे कौतुकास्पद आहे. महिला आहेत, त्यांची घरं आहेत, त्यांची मुलं आहेत, पण तरी हे सगळं सोडून आज हे आपल्यासाठी ह्या हॉस्पिटलमध्ये 24 तास देण्यासाठी तयार झालेले आहेत. तर आपणही सगळ्यांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा. आपणही सगळ्यांनी हे चेकअप होतंय ते चेकअप करून घ्यावं. आणि पहिली गोष्ट जी नेहमी लक्षात ठेवायची आहे ती आपली प्रकृती आहे. सगळं होईल, आपण पैसा कमवू, आपण नाव कमवू, आपण जे पाहिजे ते आयुष्यात करू शकू, पण जर आपलीच हेल्थ नीट नसेल ना तर आपल्याला काहीच करता येणार नाहीये. उद्या तुम्हाला कदाचित 1 करोडची लॉटरी पण लागेल
पण त्याच वेळेस जर तुमच्या हार्टला प्रॉब्लेम झाला तर त्या 1 करोड रुपयाचा काही फायदा होणार नाहीये. त्यामुळं आपण पहिल्या आता या हॉस्पिटलचा फायदा करून घ्या आणि सगळ्यांनी चेकअप करून घ्या आणि इनफॅक्ट तुम्ही वर्ड टू वर्ड पसरा की बाबा इथं येऊन इथे तुमची काय असेल ती तपासणी करून घ्यावी. कि इंसान पहले पैसा पाने के लिए सेहत खो देता है और बाद में सेहत पाने के लिए पैसा खो देता है. म्हणजे सुरुवातीला वयाच्या 40 पर्यंत आपण पैशाच्या मागे लागतो आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. पुढच्या 40 नंतर मग मात्र आपल्याला आरोग्याचे त्रास सुरू होतात आणि मग त्या दवाखान्यामध्ये कमावलेला सगळा पैसा घालवावा लागतो. म्हणून कुठेतरी बॅलन्स असणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यामुळेच आज पत्रकारांची जी हृदयरोग तपासणी शिबिर ठेवलं, मला आदरणीय मनीषदा केट आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि एसीएस हॉस्पिटलच्या 4ही डॉक्टरांचे मनापासून आभार मानायचे आहेत. कारण आमचे पत्रकार बांधव लोकांच्यासाठी नेहमी भांडतात, लोकांची काळजी करतात, पण ते स्वतःच्या आरोग्याची कधीच काळजी करत नाही. पण आज त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या हृदयाची काळजी, त्यातही इतक्या सगळ्या महागड्या तपासण्या, मग त्याच्यामध्ये पुढे इको सारखी असेल, ही सगळी आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देताय. मी आपल्या हॉस्पिटलचा मनापासून आभार मानू इच्छिते. दरम्यान ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सिद्धांत गांधी, डॉक्टर प्रमोद पवार तसंच डॉक्टर दीपक गायकवाड आणि राहुल कारीमुंगी या तज्ज्ञांनी सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकार आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांची हृदयरोग तपासणी केली. तीस आपल्या शरीराला जर थोडासा वेळ दिला नाही, दिवसातून वेळ दिला नाही तर शरीर पण आपल्याला रिस्पेक्ट करणार नाही किंवा ते कधीही बंद पडेल किंवा कॉम्प्लिकेट होऊन जाईल. त्याच्यामुळे स्वतःच्या शरीराकडे व्यायामाच्या स्वरूपात वेळ देणं, त्याच्यासाठी टाइम देणं हे फार महत्वाचं आहे. आपण म्हणजे या टेस्ट होत राहतील, ट्रीटमेंट मिळत राहील, पण आपण काय खातो, कसं खातो, केव्हा खातो आणि कसं त्याच्यावर व्यायाम करतो ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पत्रकारांसाठी आणि पत्रकारांच्या नातेवाईकांसाठी घेण्याचा हा हेतू की पत्रकार हे एक चांगलं माध्यम राहतं की आपल्याला ज्या गोष्टी समाजामध्ये पसरवायच्या आहेत, आपल्याला ज्या गोष्टी बद्दलची जाणीव समाजामध्ये पोहोचवायची आहे, त्याचं जे माध्यम म्हणजे पत्रकार आणि पत्रकारांचे नातेवाईक, याच्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर संपर्क करून हा प्रोग्राम आयोजित केला. पेशंटचा रिस्पॉन्स नाही आला तर मात्र आपण आसपासच्या 4-5 लोकांना गोळा करणे, मदत म्हणून बोलवणे आणि CPR सुरू करणे. CPR सुरू करायचे म्हणजे काय, हा हात आणि हा हात, दोन्ही हात स्ट्रेट ठेवायचे, स्ट्रेट ठेवून दोन्ही मध्ये लॉक करायचे, ते हात दोन्ही हात हे लॉक करायचे आणि हा जो तळहाताचा हा पार्ट आहे, हा पार्ट आपण इथल्या मधल्या चेस्टच्या मध्ये हाडावर इथे ठेवून कॉम्प्रेशन स्टार्ट करायचे. हे कॉम्प्रेशन स्टार्ट करताना हा हात स्ट्रेट पाहिजे, इथे बेंड नकोय, की जेणेकरून आपल्याला जे प्रेशर बसतंय ते इफेक्टिव्ह प्रेशर बसावं. किती प्रेशर बसावं तर साधारणतः 1 ते 1.5 इंच छाती आत गेली पाहिजे, एवढं प्रेशर बसलं पाहिजे, तेव्हा तुमचं कॉम्प्रेशन हे चांगलं आहे किंवा इफेक्टिव्ह बसते हे म्हटलं तर साधारणतः हे किती रेटने केलं पाहिजे तर साधारणतः 100 कॉम्प्रेशन पर मिनिट झालं पाहिजे. 100 कॉम्प्रेशन पर मिनिट झाले पाहिजे, हा एक रेट असला पाहिजे. तिसरी गोष्ट की बाबा मग कॉम्प्रेशन देतोय तर आपण श्वास कसा द्यायचा त्याला, कारण बाहेर तर कुठे O2 अवेलेबल नसतो, काही अवेलेबल नसतं, तर कॉम्प्रेशन देताना प्रत्येक 30 कॉम्प्रेशन नंतर एक त्याला माउथ टू माउथ ब्रीदिंग द्यायचं. जर त्याचा पूर्णपणे श्वास बंद असेल तर 100 कॉम्प्रेशन पर मिनिट या रेटने कॉम्प्रेस करायचं आहे. एव्हरी 30 कॉम्प्रेशन नंतर त्याला माउथ टू माउथ ब्रीदिंग द्यायचं आहे आणि प्रत्येक साधारणतः 2 मिनिटानंतर आपण त्याचा 3 मिनिटानंतर त्याची सायकल पाहायचं. आपण हे 3 मिनिटाची सायकल असते प्रत्येक CPR सायकल, तर साधारणतः आपण 3 मिनिटानंतर हात किंवा इथे गळ्याजवळची आपण रक्तवाहिनी असते जी मोठी असते, जी फील व्हायला सोपी असते, तर ती पाहणे, या 2 गोष्टी पाहिजेत. परत त्याला आवाज द्यायचा. या कुठल्याही गोष्टीतून त्याचा जर रिस्पॉन्स आला तर इमिजिएटली परत आपल्याला हॉस्पिटलला कॉल करायचा आणि पेशंट तिकडे शिफ्ट करायचे. याच्यामध्ये फार मोठा काही गोष्ट नाही आहे किंवा फार मोठे नाही आहे, फक्त न होण्याचं किंवा न करण्याचं किंवा अप्रोच न होण्याचं कारण पेशंट जवळ हे अवेअरनेस नसणं किंवा त्याची बद्दलची माहिती नसणं. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मनीष केत यांनी तर अभिषेक आदेप्पा यांनी सूत्रसंचालन केलं, तर डॉक्टर दीपक गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केलं.
हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही.